जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा, बेसिलियस, पेस्टोमोनास, 3 लिटर ताक कॉपरच्या भांड्यात ठेवलेलं, 4 किलो गूळ असं 200 लिटरच्या बॅरलमध्ये तयार करून आता टरबूजा सोडायचं आहे. आता 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपण हा काळा गुळ आणला होता तो टाकून देतले. आपल्या टरबूजला 2 ड्रिंचिंग आणि 3 फवारणी झालेत. टरबूज आता आपलं बी लागवड करून आजचा 23-24 दिवस आहे. तर 23-24 दिवशी आदल्या दिवशी आपण याची एक कल्चर तयार करून ठेवणार आहे 200 लिटर बॅरलमध्ये. हे ताक आणि ते उद्या आपण वेंचुरी वाटे सोडणार आहे. गुळ टाकला गेला, 4 किलो गुळ टाकला गेला. आता 3 लिटर ताक हे 2 दिवस आपल्या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं होतं मित्रांनो. तुम्ही पाहू शकता गुळाच्या पाण्याचा बऱ्यापैकी कलर बदलला आहे आणि हे तांब्याच्या भांड्या मित्रांनो मधून पूर्ण हिरवंगार झालेलं आहे. ही आपली जैविक कल्चर टरबूजला सोडायचं आहे. एवढ्या 24 दिवसामध्ये आपण टरबूजला 3 फवारण्या घेतल्या, 2 ड्रिंचिंग घेतल्या आणि आता हे 3री ड्रिंचिंगची तयारी आहे वेंचुरी वाटे. ताकामुळे तांब्याचा भांडा पूर्ण हिरवा झाला आहे, हिरवटपणा आला आहे त्याला. तुम्ही पाहू शकता म्हणजे जैविक बुरशीनाशक तयार झालं आहे. प्रॉपर त्याच्यात उतरलं आहे ताकामध्ये. आता याच्या पाठी पहिले गूळ, मग ताक, आता हे मायक्रोरायझा, सुडोमोनास ते सर्व टाकतोय. युनिव्हर्सल कंपनीचं आहे ते, बायो ट्रस्ट म्हणून. टाकत असतानाच त्याला ढवळण चालू आहे. आता हे सर्व 200 लिटरचा बॅरल पूर्ण भरून घेऊ. भरत असताना चांगलं ढवळून घेऊ. जे काही बाकी असेल ते सर्व त्यात मिक्स होऊन जाईल. हे सर्व मिश्रण रात्रभर ठेवून आपण उद्या टरबूज सोडू मित्रांनो. टरबूज पिकामध्ये जो वेलचीचा रोग येतो म्हणजे बुरशीने पूर्ण वेल वाळते, त्यासाठी हे कल्चर खूप चांगलं आहे मित्रांनो. जय महाराष्ट्र.